नमस्कार, सखोल न्यूज मध्ये आपलं स्वागत। पाहूयात आजच्या ठळक घडामोडी। सांगली महानगरपालिका आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीनं सांगली मिरज रोडवरील अतिक्रमण हटवण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे। सदर मोहीम सुरू करण्याआधी कोणतीही नोटीस दिली नसल्यानं तसंच खासगी प्रॉपर्टीवरही जेसीबी चालवल्यानं काही काळ वातावरण या ठिकाणी तणावपूर्ण बनलं होतं। दरम्यान ही कारवाई करण्याआधी कोणतीही नोटीस दिली नसल्याचं तसंच या जबाबदार अधिकाऱ्यांविरोधात तक्रार दाखल करण्याचा इशाराही यावेळी इथल्या नागरिकांनी दिलाय। पाहूया। प्रायव्हेट प्रॉपर्टीमध्ये जसं साहेब सांगतात की दुसऱ्या मॉबने यांना जेसीबी घालायला सांगितला, तिथं जर फोर्सफुली कोणाला जीव गेला असता काय झालं असतं तर याचे जबाबदार कोण लोक आहेत आणि कोण आहेत ते पहिला सांगायचं। आमचं शोरूम याची झालेली बदनामी, याचं नुकसान भरपाई जे काय ते तासाभरात तिथं झालं पाहिजे, कारण कुठलीही नोटीस प्रायर आम्हाला दिलेली नाही। आणि हे सांगतो अनेकदा हे माझं प्रायव्हेट जागा आहे आणि शोरूम आहे, हात गाडा नव्हे। मग ह्याचा काय खुलासा आहे ते एक तर या अधिकाऱ्यांनी करावा आणि अधिकारी पळून जायला आलेत। आम्ही पेपर आणून दाखवतोय त्यांना। आणि आता साहेब त्यांचं म्हणणं आहे मॉब आणला, प्रायव्हेट प्रॉपर्टीमध्ये मॉब येतोच कसा? मग यांनी यावेळी पोलीस बांधवांना का बोलवलं नाही? ही सर्वस्वी जबाबदारी जीवितहानी आणि वित्तहानी जी काय झाली असती तर त्याची जबाबदारी कोणी? आणि प्लस आता येणाऱ्या समोर सणावाराच्या तोंडावरती माझं शोरूम फोडले, एका व्यापाऱ्याचं तुम्ही इथं प्रचंड नुकसान केलंय। आता परिस्थिती फार वाईट आहे व्यापाऱ्याला, त्यातनं सुद्धा जरी परिस्थिती नगरपालिका मुद्दाम करत असेल तर याचं उत्तर नगरपालिकेने द्यावं पाहिजे। तुमची मागण्या मान्य नाही तर तुम्ही रेसर लेखी पोलिसात तक्रार सर आम्ही देणार, आता लगेच देणार। आणि प्रायव्हेट प्रॉपर्टीमध्ये जे साहेब म्हणतात आम्ही तोडायला सांगितलं नाही, तर जो कोण जेसीबी वाला आहे त्या जेसीबी वाल्यानं सगळा खर्च करून द्यायचा माझा। आणि याच्यात जर काही जीवितहानी झाली असेल तर ही जबाबदारी कोण घेणार होतं? जर अधिकारी असतील संबंधित तर अधिकारी 100% अधिकारी हात वर करायला आले साहेब। अधिकारी म्हणतात की आमचा काही संबंध नाही, अधिकाऱ्यांच्या बरोबर कारवाई व्हायला 100% व्हायला पाहिजे, 101% व्हायला पाहिजे। कारवाई केली ती कुठल्या बेसवर तुम्ही केलेली आहे? सांगली मिरज रस्त्यावरचं जे काय अतिक्रमण आहे, आता ज्या आम्ही होंडा शोरूम पासून जे पुढे जे भारतीय हॉस्पिटलकडे काढत चाललो होतो ते रेल्वेकडून आलेली आमची जागा होती। त्या रेल्वेच्या जागेमध्ये जे काय अतिक्रमण होते, जे काय टपऱ्यास होत्या, जे काय टेम्पररी स्ट्रक्चर्स होते ते आम्ही काढत चाललो होतो। ते काढल्यानंतर तिथल्या लोकांनी आमचं काढत आहे तर पाठीमागचं जे आम्हाला शोरूम आहे ते पण बेकायदेशीर आहे असं लोकांचा मॉब पूर्ण घेऊन त्या जेसीबी ऑपरेटर जे आहे त्यांना फोर्सफुली हे करून नाही, विषय असा आहे एक थांबा, शोरूम बद्दल बोलत आहे का? पुढच्या शोरूम बद्दल बोलतोय मी। शोरूम बद्दल आम्ही नोटीस त्यांना दिलेली नाही, आम्ही त्यांना तोडा म्हणून सांगितलं नाही। जो मॉब आहे त्या मॉबनी फोर्सफुली आतमध्ये मला एकदम जर फोर्सफुली तोडला असेल तर त्याचं नुकसान झालं असेल त्याला जबाबदार कोण? मग जर जागा प्रायव्हेट मध्ये तुम्ही कसं तोडू शकता? जर नसेल तर नोटीस कुणी किती जरी सांगितलं तोडा, तुम्ही तोडणार कोणाची पण जागा? आम्ही डिपार्टमेंटने त्यांना आदेश दिलेले नाहीये तोडा म्हणून। बरं, म्हणजे त्या जेसीबी ऑपरेटरवर तुम्ही सगळी चूक टाकायला लागलाय। फोर्सफुली लोकांनी त्यांना तुम्ही अडवलं नाही, पोलिसांना बोलवलं नाही? आणि थांबा, अहो मी घेतो तुमचे 2 मिनिट थांबा, यांचं होऊन दे की जरा, मावशी जरा यांचं होऊन दे जरा। गोरपडे साहेबांचं म्हणणं आहे की तुमच्या आदेशाने आम्ही कारवाई केलेली आहे, जे काय असेल जे काय कागदपत्र पाहिजे तुमची जबाबदारी होती। होंडा शोरूम पासून जे पुढे जे आम्ही कारवाई केलेली आहे ते आम्ही पीडब्ल्यूडी आणि महानगरपालिका यांच्या संयुक्तरित्या आम्ही। अहो साहेब, इथं हे जे होंडा आता जे मारुती सुझुकी शोरूम आहे त्यामध्ये आम्ही ऍज ए पीडब्ल्यूडी म्हणून हे शोरूम तोडा असं आम्ही सूचना दिली। एक मिनिट थांबा ओ मावशी, पत्रकारांचं काम सुरू। मला एक सांगा की तुम्ही पोलिसांना एकतर बोलवून घ्यायला पाहिजे होता जर फोर्सफुली झाले तर। दुसरी गोष्ट, प्रायव्हेट जागेमध्ये तुम्ही जे जेसीबी आणलाय तुम्ही आणलेलं आहे का लोकांनी आणलेलं आहे? हे लोकांनी आणलेलं आहे, जेसीबी लोकांनी आणलेलं आहे। या प्रायव्हेट प्रॉपर्टी हात कसं